तर आज ना मस्त वांग्याचं भरीत बनवणार होते. त्यासाठी वांगे नव्हते माझ्याकडे. मग मी दक्षूला पाठवलं, थोडा भाजीपाला आणि किराणा पण आणायचा होता. आणि तो पूर्ण टोटली विसरून गेला की वांगे मी किती सांगितलेले होते. आणि त्यांनी 1 किलो वांगे घरी घेऊन आला. आता आम्ही खायला तिघं चौघं, 1 किलो वांग्याचं मी काय करणार आहे. पण मी म्हटलं जाऊ दे, तर परत ह्याला पाठवायचं तर तो चिडचिड करेल. तर बाकीचे वांगे मी फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि 3 वांगे घेतले, स्वच्छ धुतले, छान मोठे मोठे कट मारले. कारण की ना मी बिन कट मारता वांगं शिजवतच नाही आहे. कारण की माझ्यासोबत असं झालं होतं एकदा. मी असेच अख्खे वांगे शिजायला ठेवले आणि त्यातून मोठी मोठी आळी निघाली होती. मी जवळजवळ 4 ते 5 महिने मी वांगच खाल्लं नव्हतं. पण आता थोडी काळजी घेते, मोठे कट मारते आणि चेक करून घेते की तो वांगं किडलेलं आहे की नाही. पण वांगे व्यवस्थित होते, तर मी तेल लावून लगेच शिजायला ठेवले. बाजूला लगेच कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेतला, कोथिंबीर बारीक कट करून घेतली, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता सर्व साहित्य तयार ठेवलं. जिकडे वांगे भाजत आहेत त्याच्या बाजूलाच मी कढई ठेवली. जिरे मोहरी मस्त खमंग फोडणी केली, कढीपत्ता टाकून कांदा टाकला. आणि वाटणमध्ये मी अद्रक लसूण हिरवी मिरची थोडंसं खोबरं घेतलेलं होतं आणि थोडं जिरे मस्त वाटण केलं आणि तेही टाकलं, तेही छान परतून घेतलं. टोमॅटो मी भरपूर टाकते, मला भरीतमध्ये टोमॅटो जास्त आवडतो. तो टोमॅटो टाकूनही मस्त मी त्याला परतायला ठेवलं. थोडा टोमॅटो मऊ झाला की आपल्याला त्याच्यामध्ये वांगं भाजलेलं ॲड करायचं आहे. तर वांगं तरीही मी चेक करून घेतलं आणि असं छान मस्त भरपूर कांदापात वगैरे टाकून असं मस्त छान टेस्टी वांग्याचं भरीत मी केलं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला इन्स्टाला फॉलो पण करायला विसरू नका. बाय.